Audio Jungle. Audio Jungle. निष्काम विठ्ठल विश्वास पावणे वास नाही ज्याप्रमाणे त्या रावणाचा रामावर विश्वास आहे त्याप्रमाणे त्या जनमेचा विठ्ठलावर विश्वास आहे सेनानागाचा विठ्ठलावर विश्वास आहे त्याप्रमाणे त्या भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगत होतो आणि राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ कशा असल्या पाहिजे हे का मी तुमच्यावर बोलत नाही जास्त महिला मंडळ तुम्ही एवढे आहे नाही आणि पुढच्या वेळेस कीर्तनाला जाताना तुमच्या इच्छा तेले घेऊन येत जा आणि तुम्ही तुमची इच्छा तेले घेऊन येत जा नाही तर तुम्हाला मन की बात रेडिओवरूनच करावी लागेल घेऊन येत आणि काको मी बोलायचो मी ताई मी बोलायचो मी तुमच्यावर जास्त 6 महिन्याआधी तुमचं आपल्या त्या मोदी साहेबांना 33% केलं म्हणते ते शिंदे साहेबांना तुमच्या तिकिटा अर्ध्या केल्या म्हणते बोलत नका जाऊ गेले जास्त रात्रीतून माहेरी जाऊ शकते म्हटलं आणि तिथून तुमच्यासाठी डब्बा आणू शकते आणि 1.5 वर्ष आधी तसंच मी बोलणं बंद केलं राहुल तुम्हाला बरा अनुभव 1.5 वर्ष आधी माझं लग्न झालं आणि जाताना मला घरी जावं लागते व्हिडिओ कधी व्हायरल होऊ शकते आणि काकू स्त्री सुंदर असते की माहित नाही स्त्री सुंदर असते की माहित नाही मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं त्यातल्या त्यात ते वाचण्याचं निकड यंत्रणा होता माणूस म्हणून जगत असेल ना ते खरं सौंदर्य असते काकू हो म्हणाले काहीच नाही वाटत. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना अमेरिका जपानला गेल्या पण त्यांच्या डोक्यावरचा काकू पदर कधी पडला नाही पण आजकालच्या आमच्या माता भगिनी काकू मी तुम्हाला म्हटलं काकू लागले झाले आम्ही इच्छा मायाचं सांगून नाही राहिलो तिकडलं सांगून राहिलो विदर्भातलं आपली आई जरी सावळी असली ना आपली आई जरी सावळी असली आपल्या आईच्या स्तनात दूध सावळ नसते आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असते ना ती संस्कृती आहे जपली नाही पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे पण द्राक्ष सोडून जातात पण रुद्राक्ष तरी सडत नवरात्रीच्या 9 दिवसात आमची मुलगी 5 उमरी ड्युटी बाहेर जाते पोरीचा बाप काय म्हणते काय माहिती पोरगी दिसते काय माहिती पोरगी दिसते 9 दिवसाला जेव्हा पळून जाते ना तेव्हा खरा कार्यक्रम समजते. हा कोणता मोबाईल आहे आयफोन किती रुपयाचा महाग आहे ना 1-1.5 लाख रुपयाचा महाग आहे. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता असा सुरक्षित आहे असा सुरक्षित आहे ना समजलं असेल तर पाहिलं कीर्तनानंतर मी स्वच्छ होते जे झाकलं असते ते नेहमीच सुरक्षित असते आणि जे उघडं असते त्याच्यावर माशा नक्की बसत असते दादा बसत असते. मग तुम्ही म्हणा प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले लहान लहान मुलींवर बलात्कार झाले तेव्हा कुठं उघडं नागलं नव्हतं उघडं नागलं दुर्योधनाने म्हटलं या राष्ट्रीय 5 चांगले माणसं सुद्धा दुर्योधनाला दिसले नाही दुर्योधनाचा चष्मा कौरवाचा होता
त्याच राजस्वयंमधून अर्जुनाने म्हटलं या राजस्वयंमधून 5 वाईट माणसातून अर्जुनाने दिसले नाही. अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता, तुमचा चष्मा जर कौरवाचा असेल तुम्हाला प्रत्येक माता भगिनीत ते वासनांत स्त्री दिसेल आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तुम्हाला प्रत्येक माता भगिनीत मा जगदंबा दिसेल. आपली नजर आणि नजरियात असला स्वतःची संस्कृती वाचली पाहिजे. मुस्लिमांचा पोरगा जर 5 वेळेस नमाज पढत असा, हिंदूच्या मुलानं सकाळी त्या भगवंताकडे नतमस्तक करून कपाळाला टीप घालून घराच्या बाहेर पडलं. तुम्हाला सांगा कधी तर रमजानची जरा शेवटची नमाज झाल्यावर एक तरी मुस्लिम बांधव रस्त्यावर नाचला का? तुम्हाला सांगा क्रिसमसच्या दिवशी सांता क्लॉज रस्त्यावर येऊन नाचला का? तुम्हाला सांगा. पण तुमचा गणपती आला, नवरात्री शिवजयंती आली की आमचे पोटे पाठ काढू दादा कसे कसे नाचते. प्रकाश भाऊ गणपतीची वर्गणी कशी होते? गणपतीच्या वर्गणीत सगळ्यात पहिले डीजे ठरवले जाते. डीजे तून जर पैसे उरले ते पोट्टे काय युट्यूबवरून डाउनलोड केले आहे का? आपल्या जवळ घ्या ते दिल्ली द्यायच्या मायनो पाठ जन्माला आले मायले त्रास, शाळेत जाईल मास्तरीले त्रास, कॉलेजात गेले मास्तरले त्रास, लग्न भीत बायकोले त्रास, इथं आले मला त्रास. काय कामाची जिंदगी 2 वागे 3 अंडे काही नाही. आता पातेले घेऊन जा बाहेर, हे काही माझ्या दुकान जमू देत नाही. पहिले काम 2 वर्ष कोरोना होता, थंडा पण होता, कसा तरी सुरू झाला करू दे. याचं पुन्हा 9 वाजता कीर्तन आहे. काय सांगतो एवढ्या याच्यातून दादा वर्गणीतून सगळ्यात पहिले डीजे ठरवले जाते. मग डीजेतले जर पैसे उरले, डीजेतले पैसे उरले तर गणपती ठरवले जाते. आणि गणपतीतले पैसे उरले तो महाराज ठरवला जाते. आणि तो महाराज कमी पैसेवाला असला तर बरं होते, सोपान कनेरकर असला तर प्रकाश मारोटकरले डोक्याला जाईल थोडे आता नाही. स्वतःच्या धर्माचा पैसा कोणासाठी? दारू कोण पेते? दारू कोण पेत असं दारू कोण पेते? दारू कोण पेते? अक्रोडजी महाराज, प्रकाश दारू कोण पेते? अक्रोडजी महाराज जेव्हा भगवान श्रीकृष्णाने गोकुळात आणण्यासाठी गेले होते आणि मथुरेमध्ये पहिला हंगाम होता, त्या दिवशी बाबा आदल्या रात्री एका राक्षसानं फुलियामीठ नावाच्या हत्तीला दारू पाजली होती. कोणाला दारू पाजली होती? हत्तीले. कोणाला पाजली होती? जोराने म्हणा. कोणाला पाजली होती? कोण पाजली होती? राक्षसानं. कोण पाजली होती? कोणाला पाजली होती? कोण पाजली होती? पाजत कोण असते? पेत कोण असते? समजलं सुद्धा पाहिजे. ठीक आहे बोलता का? स्वतःच्या धर्माची लाज वाटते, स्वतःच्या कपाळाला टिकली लावायची लाज वाटते. आमच्या बाईकडे कोण करू भगवान माझे कपाळी विराजमान असले पाहिजे. स्वतःच्या कपाळाला टिकली गुटका असला पाहिजे. डोक्यावर पदर का घेतला पाहिजे? आधुनिकता नाही म्हणून नाही हो. डोक्यावर पदर याच्यासाठी घेतला पाहिजे, डोक्यावर पदर घेतल्यावर पदर इथं पोचला जातो आणि इथं जेव्हा पदर पोचतो तेव्हा पोट झाकलं जाते आणि बाहेरून पाठ झाकली जाते. याच्यासाठी डोक्यावर पदर घेतला जातो. स्वतःची संस्कृती जपली जाते. स्वतःच्या धर्माबद्दल धर्मनिर्माण असला पाहिजे. स्वतःच्या धर्माबद्दल धर्मनिर्माण नाही. कपाळाला टिकली लावायची लाज वाटते. आपली पोरगी बाहेर गेल्यावर कळत नाही आपलीच होती दुसऱ्याची होती कळाली होती. काल परवा प्रकाश घरी होतो, बायकोला चहा आणला. सौभाग्य म्हणून त्या कपाळाची टिकली त्या कंपशीला लागली होती. मी म्हणलं ठीक आहे बा, सौभाग्य काही अडचण नाही. वर तो झोपायला गेलो, बेडशीटला टिकली दिसली. मी म्हणलं काही अडचण नाही. खरी अडचण तर तेव्हा आली जेव्हा बाथरूम मध्ये गेलो, कमोडच्या सीटला टिकली दिसली, तेव्हा कुठं अडचण नाही. स्वतःची संस्कृती जपली पाहिजे, स्वतःचा धर्म जपला पाहिजे, स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान असला पाहिजे. पण नाही, स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान नाही. आता आम्ही या जातीच्या विरोधात गेलो आहे. आणि कोणत्या जाती पाडतो? कोणत्या जाती पाडतो? माझ्या धर्माला नाही, त्याला माझ्या नाही, मान लक्ष करून या, तो बरोबर करून दिली, हे अलग पद्धतीने करायला नाही. आणि ब्राह्मण समाजाला वाटले गेलो, पण आमचं जन्म हे ना, आमचं जन्म अशी करतो या करता मोठा शौचाला दान दुःख सुख दुःख जन्म आणि मृत्यू हे जन्म सोडून आम्ही जातीच्या मागे लागतो. दादा आम्ही कुठपर्यंत या राष्ट्राची नवतरुण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आजपासून राहुल भाऊच्या वाढदिवसापासून संकल्प घ्यायचा. आम्हाला आजच्यापासून नंतर परत कधी जर कोणी जात विचारली एका शब्दात सांगायचं मी हिंदू आहे दादा. एवढाच परिचय दादा सर्वांना. राष्ट्र धर्माचं पालन केलं आणि राष्ट्र धर्माचं पालन केलं. आमच्या माता भगिनी तो राष्ट्र धर्म पाळत नाही.
त्या राष्ट्र धर्माचं पालन कोण करते दादा? हातात ते लाल माती म्हणतो भगत म्हणतोय, एक दिवस मी लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो, त्याला पाहायला पाहुणे येतात, त्या आकांचे घरी श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते, हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि पाहताना म्हणतोय, आज जर त्या नोटीचा भाजीपाला आणला बाजाराला आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं, माझं आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी जाईल, माझं आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी नाही, तर मात्र मी आईच्या सेवेसाठी आहे. भगत दादा फरार. याच भगतला सोंडर चाकून यांची हत्या होते. या भगतला जेलमध्ये टाकण्यात येतं. 18 दिवसाला भगतला फाशी आहे. त्याच्यामुळे शेवटची भेट म्हणून आई भेटण्यासाठी जाते. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही. त्याच्यामुळे आई आरोग्य पडते, भगत होय, भगत होय लुटणार दादा. लेनिनचं चित्रचरित्र वाचणार भगत त्या सदा कापाशी तो आई ज्याच क्षणी भगतला पाहते ना, त्याच क्षणी अक्षर अक्षर आला लागते. तेव्हा भगत म्हणतो, आई रडू नको, आता माझ्यावर फक्त तुझा अधिकार नाही, देशातील कोट्यावधी लोकांचा अधिकार आहे. तेव्हा ती आई म्हणते, बेटा मी याच्यासाठी रडत नाही हो, मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे, मी याच्यासाठी रडते की फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली, याच्यासाठी ते मायबापाने हो. आणि तेवढाच वेळा तो भगत म्हणतो, आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा, माझं शेवटचं जे प्रेत राहील ना, पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप कोणासमोर झुकणारा बाप अक्षर अक्षर रडायला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागतोय त्याला. बाप रडायला लागतोय, म्हणतो का बेटा तुझं प्रेत घ्यायला आम्ही काय येऊ नये. तेव्हा तो भगत म्हणतो, आई बाबा तुम्ही एकच कृपा करा, माझं शेवटचं प्रेत घ्यायला येऊ नका. तेव्हा वडील म्हणतात, का बेटा आम्ही काय येऊ नये. तेव्हा तो भगत म्हणतो, आई बाबा तुम्ही असेच जा, माझं पांढरं प्रेत हातात घेऊन राहाल. तेव्हा ते इंग्रज आणि ब्रिटिश म्हणेल, हे कोणती क्रांतिकारकाची आहे. मला या देशातील लोकांना सांगायचं आहे, मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचं आहे, या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते, तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते. मला कोणत्या रंगात त्याला तो बघत तो रंगलेला हैवाच्या बच्चनाच्या इशाऱ्यावर होता ना, हैवाच्या बच्चन सातात नंबरचे दिगे सुरमानी नंबरचे आनंदकडे आस्तिका चौकड जातो म्हणून तेवढा गाता श्याम पिया मरे रंग चुनरिया ऐसा रंग देखील नाही छुटे आनंदच्या स्कूटीच्या मंचात जातो. भागा पंडित गातात रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा गुंता माझा वेगळा. आनंद ज्यावेळेस आनंदला बॉलिवूडला जास्त देतो, तो बॉलिवूड गातो रंग रंग वाली पडी होया पडी होती आणि आनंदला सुशिया अमेरिकेच्या मध्ये जातो. सुशिया अमेरिका गातात तो रंग एक झाला रंगीरंगा श्रीरंग. आनंदला भावना पंडित च्या कडे जातो. भावना पंडित गातात रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा गुंता माझा वेगळा. आनंदला तुकाराम महाराजांचा जातो. तुकाराम महाराज रंगी रंगी श्रीरंगी काय फुलास पतंगे. आनंदला 18 वर्षाच्या मुलातून राष्ट्रभक्ती नाव निघतो. 18 वर्षाचा भगतसिंग गातो, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. स्वतःच्या लग्नापेक्षा दादा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा. तो राष्ट्रधर्मामध्ये निष्ठा कुणाला महत्वाची, ते निष्ठा कुणाला महत्वाची होती. त्या वारकरी संप्रदायाचं आपल्यातून गेलेलं वैभव दादा त्या बाबा महाराज सातारकरांना निष्ठा महत्वाची. काय ती निष्ठा? संप्रदायाबद्दल निष्ठा. त्या काळात जेव्हा पंढरपूर आळंदीला गेलो, एकच फक्त हरिपाठाची कॅसेट वाजायची, म्हणजे बाबा महाराज सातारकरांची. त्यांची कॅसेट ऐकता ऐकता आमचा हरिपाठ पाठ झाला. ते बाबा महाराज सातारकर काय वैभव. पंढरपूरच्या प्रांगणावर जेव्हा कीर्तन सुरू व्हायचं, डोक्यावर मखमलचा फेटा, रेशमची शाल, कपाळाला फक्त आणि फक्त बुक्का, जेव्हा रामकृष्ण हरीचा गजर करायचे, विठोबा रुक्माईचा गजर करायचे, 15,000ची पब्लिक दादा जागच्या जागेवर नाचायला लागायची दादा. ते वैभव बाबा महाराजांचं. आणि त्याच बाबा महाराजांचं कीर्तन सुरू आहे. बाबा महाराजांचं कीर्तन सुरू आहे. चैतन्य नावाचा एकुलता एक मुलगा मागे साथ करतोय. थोड्या वेळात बाबा महाराजांचा माईक बंद पडतो. चैतन्य नावाचा मुलगा साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी करायला जातो. तेवढ्याच वेळात लाईन जाते. तेवढ्याच वेळात लाईन जाते. लाईन गेल्यावर दादा 5 मिनिटांना लाईन येते. इकडे कीर्तन तर जरूर सुरू होतो, पण बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा चैतन्य या जगातून दादा चैतन्यमय होतो. शोकाकुळ वातावरण होतं. सर्वीकडे शोकाकुळ वातावरण होतं. बाबा महाराज सातारकर स्वतःच्या मुलाच्या प्रेताला हात द्यायला सांगतात. तिथून 1 तास कीर्तन करतात, अभंग पूर्ण सोडवतात. नंतर स्वतःच्या मुलाची भेट घेतात दादा. स्वतःच्या मुलापेक्षा या नारदाच्या गादीबद्दल निष्ठा महत्वाची होती. हो, निष्ठा कुणाला महत्वाची होती.
वाईच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या भेटीचा वेळ ठरला. अफजल खान समोर निघाला. हा मावळा इकडून पपई घेऊन जातो. पपई घ्या, पपई घ्या, पपई घ्या. हा माणूस पपई घेऊन जातो. अफजल खान म्हणतो लावो पपई वर देण्यात येते, पपई कापण्यात येते. तेवढ्याच वेळात हा मावळा खिशातून तंबाखू काढतो, मळायला लागतो, झटका मारतो. तेवढ्याच वेळात हा तंबाखू अफजल खानाच्या नाकात जातो. अफजल खान चिंक मारतो, पपई अंगावर सांडते. तेवढ्याच वेळात हा मावळा अफजल खानाच्या अंगावर हात फेरतो. अफजल खान म्हणतो चल झुके निकल असं म्हटलं. हा मावळा सरळ राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो राजा अफजल खानाला चिलखत घातलं नाही. हा दुसरा तिसरा कोणी नसतो, आमचा मावळा बहिर्जी नाही. कसं दादा ही स्वतःच्या राजाबद्दल निष्ठा आहे. आणि ती निष्ठा कोणाला महत्वाची आहे दादा? ती निष्ठा कोणाला महत्वाची आहे? ती निष्ठा आमचे मित्र राहुल दादांना महत्वाची आहे. एका गरीब घरात सुद्धा काय गरिबी, त्या काळातली गरिबी दादा. त्या अमरावतीच्या शहरात दादा स्वतःच दादा तारुण्य काढलं. काय ती गरिबी, ते गरिबी झोसली दादा. पण स्वतःच अढळपत काहीतरी वेगळंच होतं. त्याप्रमाणे दादा मुंबई गाठली हो. आमच्या गावचा अमरावती सारख्या लहानशा गावातला आमच्या सारखा लहानसा मुलगा दादा आज दादा त्या मुंबई गाठली. पण आम्ही जेव्हा 2 वर्षांना आमच्या राहुल दादाला भेटायला गेलो दादा, पण आमचा राहुल दादा तसा नव्हता हो. राहुल दादाच्या बाजूनं राहुल दादा पुन्हा आमदाराच्या मागे होता हो. आमच्या राहुल दादाच्या मागे हे सगळेच्या सगळे आमदार होते दादा. असा एका माणसासोबत नाही हो, एका आमदारासोबत नाही. आज राहुल दादा सोबत किती आमदार आहे याची प्रचिती घेतली पाहिजे. त्याची प्रचिती घ्यायची असं त्या मुर्शोड मतदारसंघातल्या आमदाराला विचारून घ्या दादा कसं बोललं पाहिजे, कसं दादा काम काढलं पाहिजे, कुठं सही केली पाहिजे. हे आमच्या राहुल दादांना शिकवलं. पण एवढे मोठ्या राजकीय क्षेत्रात वापरताना त्या मंत्रात दादा मुंबई सारख्या ठिकाणी दादा स्वतःच अस्तित्व टिकवणं फार सोपं नसतं. या चेन्नई दुनियेत दादा त्या मुंबई सारख्या मंत्रालयामध्ये दादा स्वतःच अस्तित्व टिकवणं फार दादा सोपं नसतो. आशयच्या माणसानं दादा त्या मुंबईमध्ये स्वतःच स्थान केलं. पण स्वतःच स्थान करता करता एक दिवस माझ्यापाशी बसले प्रकाश गोपाशी आम्ही सोबत होतो त्या दिवशी मुंबईला. त्या ध्रुव चौपाटीच्या एका हॉटेलमध्ये दादा आम्ही ते 300 रुपयाची कॉफी पित होतो. आणि 300 रुपयाची कॉफी पिता पिता राहुल बोले म्हटलं राहुल भाऊ आज आपण 300 रुपयाची कॉफी पिऊन राहिलो. पण ह्याच 300 रुपयाच्या कॉफी मध्ये दादा आज आपल्या गावामध्ये किती जण चहा पिले असते दादा. आणि राहुल भाऊ तेव्हा स्वतःची गुईली उघडली हो. सोपान भाऊ आता भरपूर झालं म्हणे इकडे. आता मंत्रालयाने गाठायचं म्हणे. आता स्वतःचा माठ भरला म्हणे. माठाच्या वर्त शीख गेली पाहिजे. याच्यासाठी हा माठातलं उधळाचं कुठं आपलं जीवन या समाजासाठी द्यायचं. त्याच्यासाठी दादा तुमच्यामध्ये आले हो. आणि तुमच्यासाठी काय गरज आहे हो. येताना रस्ता काय रस्ता होता उलटी वाहन असं बसतो. पुढच्या वेळेस मी कीर्तनाला येत नाही दादा असा रस्ता होता. पुढच्या वेळेस राहुल भाऊ मला बोलवा चांगल्या रस्त्यानं बोलावता एवढंच करतो. या गावाच्या विकासासाठी या शहराच्या विकासासाठी मी भाऊ माझ्या मित्र म्हणून म्हणतो. मी कनेरकर महाराज सोपान महाराज म्हणून मी म्हणत नाही की त्याच्या सोबत राहा. माझ्या मित्राने साथ द्या. माझ्या मित्रावर मला एवढा विश्वास आहे. माझ्या मित्र जेवढा मला साथ दिले दादा त्याच्यापेक्षा चौपट तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणे दादा. एक स्वतःच्या दादा मित्राबद्दल आम्हाला निष्ठा त्या माणसाला दादा या समाजाबद्दल निष्ठा दादा महत्वाची आहे. आम्ही भक्त आहे हो. पण धर्म हा शब्द आला की ज्या माणसामुळे तो धर्म शब्द पुरा आहे ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे. त्या धर्मवीर संभाजीराजांना 15 फेब्रुवारी 1689 बांधून आणण्यात येतं. बांधून आणण्यात आल्यावर धर्मवीर संभाजीराजांना औरंगजेब शेवटची आज्ञा देतोय लावो संभाजी आखेर बाहेर निकालला. असं म्हटल्यावर हातात ते लाल झालेले आसंड लाल पुरुषामध्ये लाल झाले आसंड हातात तो आशम घेऊन संभाजीराजांकडे वाटचाल करतोय. काय माता भगिनी त्या संभाजीराजांना त्रास हो. ज्याप्रमाणे घरात काकडी सोडतात त्याप्रमाणे संभाजीराजांचं रोज एक शरीर सुटलं जात आहे.
आज जर एक हात सोडला दुसऱ्या दिवशी दुसरा हात सोलायचा आणि काल जो हात सोडला होता त्या हातावरती मिठाचं पाणी टाकायचं एवढा त्रास रोज एक नख बाहेर काढायचं आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावरती मिठाचं पाणी टाकायचं एवढा त्रास आमच्या संभाजीराजांना आणि तो हशम त्या संभाजीराजांचं लाल रक्तात माखलेलं शरीर पाहून हशम त्या शरीराकडे वाटचाल करतोय आणि त्या शरीराला पाहून हशम म्हणतोय सम्मा क्यों मर रहा है सम्मा क्यों मर रहा है तुझे देर के लिए औरंगजेब का कहना मान ले सम्मा तेव्हा संभाजीराजे म्हणतात हशम तुम अपना काम करो असं म्हटल्यावर ते लाल आसन हातात घेऊन संभाजीराजांच्या डोळ्यासमोर घेण्यात येतं हशम म्हणतोय सम्मा तुझे देर के लिए अपने आंखें बंद कर लो तेव्हा संभाजीराजे म्हणतात तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागेल धाड दिशा दोन्ही आसंड संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतं सर्रामध्ये तो तांबड्या रक्ताचा पूर व्हायला लागतो संभाजीराजांच्या मुखात एकच शब्द असतो जगदंब 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 औरंग्या शेवटची आज्ञा देतोय लावो सम्मा किजवा बाहेर निकाल असं म्हटल्यावर एवढी मोठी साखळदंड आहे साखळदंडाला कडी आहे कडी संभाजीराजांच्या जीवीमध्ये टाकण्यात येतं धाड दिशा झटका मारण्यात येतं दीड हात संभाजीराजांची जीव बाहेर आहे माता वगैरे ज्याप्रमाणे घरात भेंडी कापतात त्याप्रमाणे संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे करण्यात येतं वळून तुळापूरला संभाजीराजांची कमी कलशांची समाधी बांधण्यात येते लोक तिथले दादा शरीर असं शिकतात ओ ज्याप्रमाणे हार विणावा त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे जोडण्यात येतं संभाजीराजेंची वळू तुळापूरला समाधी बांधण्यात येते आजही औरंगाबादला त्या औरंग्याची समाधी जोड जोड्याने ओरडताय औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजी नगरात अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नहीं है एक छत्रपति शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है हा चिने माता न फिरे माघारी भक्ताचा निर्धारी वर्म अभंगाचं निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास बाहुनय वास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कुणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास बाहुनय वास अनेकांची या वर्षी राहुल भाऊच्या वाढदिवसाला पहिले 2 चरण सोडवले मी पुढच्या वर्षी अभंगाचं 3रं चरण सोडून जाईल मी पुन्हा येईल आल्याशिवाय राहणार नाही प्रस्तुत कीर्तन सेवा संपली होता बसा संपलं प्रस्तुत कीर्तन सेवा मा जगदंबेच्या चरणी अर्पित करतो आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र देतो माता भगिनी कोणता मंत्र
पदर घे. आता नाही, उद्यापासून पदर घे. भारतीय संस्कृतीचं प्रतीक तिच्या पदर घे, पदरात घे. माय माऊलीचं विशाल संस्कृती पदरात घे. पदर खोच. प्रियंका आणि अंकिता सारख्या हत्याकांड आपल्यामध्ये होत आहेत, त्यामुळे पदर खोचला पाहिजे. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र बोलता, आज घरी गेल्यावर ते झोपता वर्त लिहायचं काय, मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय, मरा लागते. काही कोणाचं हित करण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. रात्री झोपताना पुन्हा वाचायचं काय, मरा लागते. दुसऱ्याच्या वावरात बैल चारण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या साडीवर चढण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीने मिस कॉल देण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणा पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन तिच्या पोरीले हाय रितिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. राहुल भोले होकार देऊन दुसऱ्याच्या मतानं ऐकण्यात मजा नाही, कारण की मरावं लागते. नैनम श्रीनंती शस्त्राने नैनम धरती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. एका क्षणार्धात काही होऊ शकते. मी इथे आमचा राहुल भोले फोन चालवते, दादा कुठपर्यंत आहे, दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरो ना, मला कोणीच फोन करत नाही दादा. एका क्षणार्धात काही होऊ शकते. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. त्या मृत्यूच्या काळी दादा, त्या मृत्यूच्या आधी जगाव कसं, समाजाला द्याव कसं, ह्या आमच्या राहुल भाऊच्या आचरणावर आपण शिकलं पाहिजे. आणि आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. काल परवा यमराजजी माझ्याकडे आले. सोपान भाऊ म्हणे चला. एवढं चलताय काय? एवढं पहिल्यांदा आमच्या अमृत झाले आलूकोंडा गिलावळा रस्सा खाऊन जा. ते न खाल्ला, निवांत झोपले. थोड्या वेळानं उठायच्या आधी त्याचा मी लॅपटॉप ओपन केला. लॅपटॉपवर पाहिजे सगळ्यात वरतं नाव होतं माझ्या सोपान कनेरकर. मॅथ हे नाव तिथून कट केलं, सगळ्यात खाली पेस्ट केलं. यमराजजी थोड्या वेळानं उठले. वा वा वा, सोपानजी मस्त जेवण चहा नाश्ता झाला. मी लय खुश आहे. मी म्हणलं काय करता? काही नाही म्हणे, आजच्या दिवशी सुरुवात वरून नाही तर खालून करतो म्हणे दादा. त्याच्यामुळे तुम्हाला मृत्यू सोडणार नाही याचा विचार करा. अशा कीर्तनातून काय, गावागावाची जागवा, भेदभाव समोर भेदभाव, थोडा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या आला. या गावची नाली गावच्या नाल्यात जाते, गावचा नाला नदीत जाते, नदी समुद्राला जाते. मग समुद्रात गेल्यावर तुम्ही असं म्हणू शकता का, हा माय डवचा शॅम्पू, हा माय क्लिनिक प्लसचा शॅम्पू म्हणू शकता का? नाही. त्या समुद्राची काय भावना आहे? विश्वबंधुत्व वसुधैव कुटुंबकम भावना आहे. त्या समुद्राच्या भावनेने जगलं पाहिजे. त्या समुद्राचं पाणी जर उलटा आलं, समुद्राचं नदीच आलं, नदीचं नाल्यात आलं, नाला नालीत आलं, नाली बाथरूम मधून वर निघाले तर कसं जमणार नाही दादा. त्या समुद्राच्या भावनेनं आपण सर्वांनी जगलं पाहिजे. दादा स्वतःच्या घरी गेल्यावर आज सोपान कनेरकरचं कीर्तन ऐकलाय. काय करायचं? माय बापाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा, वृद्धाश्रमी संकल्पना बंद करा. घरचे मायबाप, घरातले मायबाप, सासू सासरे वृद्धाश्रमात, घरात तीन गावात तीन दादा दाठ्यातली गाय कधी कसायला गेली नाही पाहिजे. एवढाच आजच्या राहुल भाऊच्या वाढदिवसा दिवशी संकल्प करायचा आहे. आजचा चांगला कार्यक्रम झाला. तुम्ही मला बोलावलं, तुमचे मारे एवढे उपकार आहे. माझ्या अंगाची कातरी काढून तुमच्यासाठी चपला जरी शिवल्या तरी ते उपकार भेटणार नाही. आजचा चांगला राहुल भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कीर्तनाचा सहयोग ठेवला. आपली सर्वांची भेट झाली. तुमच्या तर सगळ्यांचे मारे एवढे उपकार आहेत. तुमचं लयच उपकार आहे. मी कुठं संस्थे शिकायला नाही गेलो तरी तुम्ही मला सगळ्यांना सांभाळून घेतलं. तुमचे एकदम उपकार आहे. 9 वाजता तुम्ही आता तुमच्या कीर्तनाच्या वेळेवर पोहोचता. एकदम चांगला कार्यक्रम झाला. काल परवा प्रकाश भाऊ, मी तिकडे कोल्हापूरला गेलो होतो. ते म्हणे जेवण करून जा. मी म्हणलं काय करता? शृंगार वडे करते म्हणे. म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे. त्या बहिणीनं शृंगार वडे वाढले. मी जिथं बसलो होतो की तिथून सरळ मला किचन दिसायचं. त्या बहिणीनं सगळं काही वाढलं होतं. पण समोर मला भजी कुरडी पापड दिसत होते. मी म्हटलं हिनं केले तर माझ्यासाठी, मागतो तर म्हणून महाराज खाय कोपरे आहे, मागणं बरोबर नाही. बाय बाजून आमचे प्रकाश भाऊ बसले होते. प्रकाश भाऊने म्हटलं येताना एवढा जाडा साप दिसला. म्हटलं प्रकाश भाऊ म्हणे लंबा केवढा होता. हे बाई म्हणे करा ना सुरू. हे म्हणे लंबा केवढा होता. हे बाई म्हणे करा ना सुरू. हे म्हणे लंबा केवढा होता. हे बाई म्हणे करा ना सुरू. हे म्हणे लंबा केवढा होता. मी म्हटलं प्रकाश भाऊ, त्या सापाची शक्ती म्हटलं माझ्या पायापाशी होती. त्या सापाचं तोंड म्हटलं भजकोडीच्या पापडापाशी होतं. ते म्हणे आता भजकोडी पापड राहिलेच होते वाडाचे. ज्याप्रमाणे खासाठी आयडिया करायला लागते, त्याप्रमाणे राहुल भाऊ या चांगल्या कामासाठी आयडिया करायला लागत
नाही, ईश कार्य, देव कार्य, देश कार्य, धर्म कार्य आपल्या सर्वांच्या हातून विश्वासाची मी प्रार्थना करतो. आणि पुढचं कीर्तन तुम्ही आमदार झाल्यावरच मी केल्याशिवाय राहणार नाही. आता जो मेरा मेरा करता है भगवान उसको मारता है, लेकिन जो तेरा तेरा करता है भगवान उसको दाता है. आणि भगवंताचं नामस्मरण कसं करावतो? ज्ञानेश्वर अपर भविष्य भावे दया कुला जीव सुना ज्यादा सब अहंकार जवाला नदा को दामाकडे दया सवे मागणे देख प्रति आई वासनता शिंगरी हे तुका म्हणे आता उदार तुम्ही संताची दान देव
शिवसेनेचा शपथ घेतली आज. अन्यायाने पेटून उठतो सेनेचा युवराज. बंध बांधुनी शिवसेनेचा शपथ घेतली